अभिजित वायकर सर यांचे स्वागत करण्यासाठी शशांक सरांना विनंती करते. सरांचा परिचय करून देण्यासाठी गौरी बोबडे यांना बोलवते. नमस्कार, जय पूर्णिमा. अभिजित वायकर सर यांचे छंद नाटक, चित्रपट, अभिनय, लेखन, वाचन, दिग्दर्शन, संगीत, फोटोग्राफी तसेच गायन आणि चित्रकलाही आहे. ते तसेच मधुमिता सांस्कृतिक व सामाजिक शैक्षणिक संस्था सातारा याचे संस्थापक देखील आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सातारा सभासद व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ शाखा सातारा हे यामध्ये ते सभासद देखील आहेत. बालरंगभूमी आणि बालनाट्य व शिबिरे त्यांनी उभारली आहेत. नाट्य क्षेत्रातील अनुभव त्यांचा 25 वर्षे आहे व यांनी अनेक नाटके देखील केलेली आहेत. धन्यवाद गौरीजी. व यानंतर मी अभिजित सरांना आम्हाला मार्गदर्शन करावं ही विनंती करते. धन्यवाद. संयोजकांनी मला इथं तुमच्या समोर आणलं त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. साताऱ्यावरून आलोय, जवळपास 3-4 तासाचा प्रवास करून आलोय. तर तुमच्याकडूनही मला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, चांगला रिस्पॉन्स मिळेल अशी मी अपेक्षा बाळगतो. सगळे तयार आहेत का? काहीतरी नवीन शिकायला, वेगळं एन्जॉय करायला. बरं, आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की आपण शांत राहा, गप्प राहा, शांत बसा. तर आपल्याला शांत बसायचं नाही, यामध्ये काही ना काही करायचं. ओके, आणि जास्तीत जास्त करायचं. प्रत्येक जण इथं माईकवर बोलताना दिसला पाहिजे. समोर येणार आहे, प्रत्येक जण बोलणार आहे आणि असं प्रत्येकाला बोलतं करणार नाही. मला वेळ कमी दिलेला आहे, पण तरी सुद्धा मी त्यामध्ये प्रयत्न करतो. तुमच्यापैकी बहुतेक जण तुम्हाला काहीतरी वेगळं मिळेल, वेगळं गवसणार आहे. तुम्हाला दिलाच फते बोलताना ज्या काही आपल्या ताई होती, खूप छान बोलली. पण प्रत्येकाचं पुढे आल्यानंतर प्रत्येकालाच असं बोलता येईलच असं नसतं. त्याचं पप्पा होतं. तर या गोष्टी होतात, गडबड होते, गोंधळ होतो. तर त्यासाठी एक पहिला जो आपण टास्क आहे तो करणार आहे, तो म्हणजे तो केल्यानंतर तुम्हाला कळेल की हे आपण कशासाठी केलं. ओके, तर किती लोक आहेत आता? काउंटिंग करा बरं, पटपट पटपट. 36, 37, 38. ओके, ठीक आहे. बहुतेक आणि आता तुम्ही तर या सगळ्यामध्ये सामील व्हायचंच आहे, पण जे काही तुम्ही संयोजनामध्ये आहात या लोकांनी सुद्धा यामध्ये सपोर्ट करायचा आहे, यामध्ये भाग घ्यायचा आहे. ओके, 35, 38. चलो, मी आता पहिला भाग सुरू करतोय. त्यामध्ये प्रत्येकाने पुढे यायचं आहे. काय काय बोलायचं सांगतो. स्वतःचं नाव सांगायचं, जन्मतारीख सांगायची किंवा बर्थडे सांगायचं, काय तुम्ही कुठून आलाय ते सांगायचं. इथं आलाय, तुम्हाला कशाची आवड आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता.
मला हे आवडतं, मला ते आवडतं आणि निसंकोच बोला. कुठलाही मनामध्ये आडपडदा न ठेवता बोला. मला टी व्ही पाहायला आवडतं, मला मोबाईलवर चॅटिंग करायला आवडतं, मला गाणी ऐकायला आवडतात, मला सिनेमा पाहायला आवडतो, मला मैदानात खेळायला आवडतं, मला सायकल चालवायला आवडते, मला काही आवडतं. जे काय असेल त्यावर बोलत राहायचं. ठीक आहे. आणि अगदी काही नाही सुचलं, स्वतःबद्दल माहिती संपली तर कशावर बोलायचं? मला हे गाणं आवडतं बरं का, मग मी गाणं म्हणायला सुरुवात करेन. मला ही कविता आवडते, कविता बोलायला सुरुवात करेन. किंवा मला एखाद्या सिनेमाबद्दल आवडतं, सिनेमाची कथा सांगायला सुरुवात करेन. मला सिनेमामधल्या एखाद्या हिरोबद्दल आवडेल बोलायला, हिरोईनबद्दल आवडेल, मला काही आवडेल. मला एखाद्या लेखकाचं पुस्तक सांगावंसं वाटेल की मला मी हे वाचलं तर नव्हतंच, असं कुठलीही गोष्ट. किंवा एखाद्या सिरियलबद्दल बोलेल, सिरियलचं कथानक सांगायला सुरुवात करेल. काही नाही सुचलं तरी गप्प बसायचं नाही. अट एवढीच की गप्प बसायचं नाही. ठीक आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं का? आणि कुणीही यामध्ये हे नाही म्हणायचं की मी नाही येणार, प्रत्येकाला इथं वर यायचं. समजलं? सगळे तयार आहेत का? आवाज मोठा. व्हेरी गुड. हे बघा, ही बोलत असताना मात्र तुमचं काम वेगळं आहे. तुम्ही काय करायचं तर तुम्ही ही बोलताना हिला डिस्टर्ब होईल अशा गोष्टी करायच्या. आवडीच आहे का नाही? काय करायचं माहिती का तुम्हाला? ही बोलत असताना तिचाच एखादं वाक्य किंवा एखादा शब्द पकडायचा आणि तो बोलायचा. ती डिस्टर्ब होईल. हा, फक्त कुठल्याही व्यंगावर भाष्य करू नका, एखाद्याबद्दल वाईट बोलू नका, कोणीतरी रडेल असं बोलू नका. पण ती डिस्टर्ब होईल असं बोलायचं आहे, तो डिस्टर्ब होईल असं बोलायचं आहे. कळतंय का? आणि यांनी काय करायचंय? डिस्टर्ब न होता बोलत राहायचं. लक्षात आलं? तुम्ही काय करायचंय? डिस्टर्ब करायचं. आणखीन एक महत्वाचं, तुमच्याकडून ती डिस्टर्ब झाली ना, ज्या वाक्यामुळे ज्या शब्दांमुळे डिस्टर्ब झाली त्याच्यासाठी टाळ्या वाजवायच्या तुम्ही. समजा ही बोलत राहिली तर हिच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. कळलं का? तयार? येस. ओके, गुड. चलो स्टार्ट. नमस्कार, माझं नाव वेदिका अमित वादे आणि मी पुण्यात शिकते, सिम्बॉयसिस स्कूल, इयत्ता 10वी. आणि मी जर्मन. हा बरोबर, कोण म्हणलं जर्मन? जे खालून बोलत असतील त्यांना उत्तर नाही द्यायचं, नाही द्यायचं. लक्षात ठेवा, तुम्ही स्टेजवर आहात, परफॉर्म करताय. नाटक आणि सिनेमामध्ये फरक काय असतो? सिनेमाच्या ज्या स्क्रीनवर जे दिसत असतं, तुम्ही खालून काहीतरी म्हणला, अरे काय चाललंय, तर ते वरून म्हणतं का? नाही ठीक आहे, नाही ना म्हणत. तुम्ही काय आहात? तुम्ही ऍक्टर आहात, आर्टिस्ट आहात. तुम्ही त्यांना रिस्पॉन्स द्यायचा नाहीये. ते काही बोलू दे. समजलं का? सगळ्यांच्या लक्षात आलं का? उत्तर द्यायचं नाही. उत्तर द्यायला दिलं का तुम्ही फसला. त्याने काहीतरी विचारलं तू उत्तर दिलंस तर चुकली. हॅलो डिस्टर्बर्स, सॉरी मित्रमैत्रिणींनो. माझं नाव वेदिका अमित वादे आणि मी 10वीत शिकते, सिम्बॉयसिस स्कूल पुण्यामध्ये. माझं नाव वरद विनोद दरेकर. 3 सप्टेंबरला असतो. मला क्रिकेट चिटिंग केलं. त्यानं काय केलं माहिती का? तुम्हाला तोंडच उघडू दिलं नाही. पटपट 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 बोलायला लागले. त्याला भीती होती की काहीतरी बोलणार आहे, त्यामुळे ते न थांबता बोलायला. हे पण नाही करायचं. काय करायचं नाही. कार्यक्रम चालू वाक्य कळत होतं. ती बोलली तेव्हा वाक्य कार्यक्रम आला नाही तर बरोबर आहे. क्लासेसला लक्षात येते. तुम्ही काय बोलताय हे पोचवायचंय ना तुम्हाला. तुम्ही जर बोलताय
मी करतो फोन करतो थोडा वेळ. तुम्ही काहीतरी करताय, परफॉर्म करताय, पण त्या समोरच्याला कळलंच नाही तर काय उपयोग आहे? बरोबर आहे ना? चलो ओके नेक्स्ट डॉक्टर पटपट. मी पारनेर आलो, पारनेरला करतो फोन तुला. पारनेरला आलो एक. हो 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 आलो तुला पण शाळेत आलो जरा, एक काम होतं माझं, तर माझं सरांना भेटायला माझ्या मित्राला. एक 5 मिनिट मी 15 मिनिट फोन करू का? मी बोलतो त्याशी मी. हो नक्की करतो. हो 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 हो. याला म्हणतात किओस. हा खूप गोंधळ घातला, इतका गोंधळ नाही करायचा. चला पटकन पुढचा. खूप छान होतं बरं का. पहिली कमेंट मस्त होती. त्यांना काय केलं, बोलत राहणारे घाटा लक्षात आल्याबरोबर पहिल्यांदाच दिलं, पहिल्यांदाच ब्लॉक करून टाकला. सो हॅलो, आवड आहे. सो आम्ही कोर्टमध्ये असताना ना एक सेंड ऑफ झाला होता आमचा, तेव्हा मी नाटक पाहिलं. सगळी अक्षरशः उलटी करत असते. तिला आवळ्याची भाजी कर आणि कावळे हकल, ती कावळ्याची भाजी करते आणि आवळे हकलते. तिला लादी पुसायला सांगितली. अक्षरशः शेणाची लादी पुसते आणि गोंधळ करू नका, एका वेळेला एक माणूस बोला. माझं नाव प्रबोध वादे आहे. व्हेरी गुड. टाळ्या. चला नेक्स्ट लवकर. पटकन बसा, खाली बसा. हे बघा असं बसा, असं पूर्ण बसा. खाली ठेवलं. आता जो काही आपण भाग घेतला तो कशासाठी असेल असं तुम्हाला वाटतं? का घेतला असेल? टाइमपास, गंमत, काय वाटलं? स्टेज डेअरिंग गरजेचं आहे. आपल्याला परफॉर्म करायचं आहे तर आपल्याला काय असणं गरजेचं आहे? आपल्याकडे सहभागीपणा. आपण स्टेजवर गेल्यानंतर बिचकतो, घाबरतो. अनेक जण काय करतात, या पद्धतीनं एका पायावर उभे राहतात किंवा नकळत आपला पाय असा हालत असतो. बरोबर आहे. काही जणांचं असं होतं की हा पाय झाला की हा पाय चालवतात. बरोबर आहे. काही जण काय करतात, स्टेजवर गेल्या की खिशात हात घालतात. मुली ज्या असतात त्या ओढणी वगैरे नीट करतात, केसांना हात लावतात. मुलं नाकाला हात लावतात, सारखं नाकाला हात. नाकाला हात आपण का लावतो माहितीये का? आपला चेहरा झाकण्यासाठी. आपण नकळत काय करत असतो, आपला चेहरा झाकत असतो. ही सगळीची लक्षणं आहेत आपल्यामध्ये कॉन्फिडन्स नसण्याची. आपण या ज्या गोष्टी करतो स्टेजवर गेल्यावर, या का करतो तर आपल्या तो अभाव असतो. आपण ऑडियन्सला फेस करू शकत नाही. आपण प्रेक्षकांच्या समोर गेल्यानंतर आपल्या या गोष्टी नकळत होतात. मग बोलणं तर दूरच, आपल्या डोक्यामध्ये जे काही असतं तेही विसरून जातो आपण. आता बघितलं तुम्ही की काही जण वर यायला सुद्धा तयार नव्हते. मध्ये चिटिंग झाले, तर 2 मुलींच्या मागे आपोआप लाईन पुढे सरकली. कसं काय नाही ओळीने घेतलंच नाही. तर या ज्या गोष्टी होतात की नाही मी नाही राहणार तर नको व्हावा. आणि याला बघा, म्हणजे तुम्हाला नुसतं जाऊन बोलायचं आहे स्वतःला तरी तुमचा हा प्रॉब्लेम असतो. आता पुढं तर मॉब आहे आणि खूप डेंजर मॉब आहे, जो आपल्याला टार्गेट करणार आहे, आपल्यावर बोलणार आहे, श्लोक म्हणत असा, ठीक नाही.
मंत्रोच्चार करत असाल किंवा ध्यान लावत असाल डोळे बंद करून, तर आपण अशा पद्धतीने आता तिकडे बस, भिंतीला टेकून बस. आपल्या हातातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवा, ताट बसा. आता खूप दंगा झाला, आपल्याला शांततेची गरज आहे. ध्यान लावण्यासाठी जसं बसतो त्या पद्धतीनं दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवून ताट बसायचंय आणि डोळे बंद करा. डोळे बंद करा, ताट बसा. आता माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. फक्त तुमचा श्वास तुम्ही नाकावाटे घ्यायचा आहे आणि तोंडावाटे सोडायचा आहे. नाकावाटे श्वास घ्यायचा आहे आणि तोंडावाटे सोडायचा आहे. अगदी दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास पोटापर्यंत भरून घ्यायचा आहे, छातीपर्यंत भरून घ्यायचा आहे, पोटापर्यंत भरून घ्यायचा आहे. पूर्ण श्वास घ्यायचा आहे, नाकावाटे श्वास घ्यायचा आहे आणि डोळे बंद करून या दरम्यान श्वास घेता घेता आजूबाजूला असणारे आवाज ऐकायचे. फॅनचा आवाज ऐकायचा, पक्ष्यांची किलबिल ऐकू येते का बघा बारीक. आपण बोलणार आहोत तर आधी आपल्याला ऐकण्याची सवय असली पाहिजे. ऐकून घेणारा खूप छान आपल्याला दिसणार असलं पाहिजे. अनेक मुलं अजून सुद्धा कॉन्सन्ट्रेट नाहीये, त्यांचं लक्ष नाहीये. शांतपणे श्वास घ्या, सोडा, दीर्घ घ्यायचा. तो कसा एकदम एक करून दाखवतो, ऐका. श्वास घेतल्यानंतर जेव्हा श्वास संपत असेल तेव्हा ओम हे पुढचं, पण अदीर्घ घ्यायचं आहे. ठीक आहे, हे 3 वेळा करायची क्रिया. श्वास घ्या, स्टार्ट. दीर्घ घ्यायचा आहे. पुन्हा एकदा श्वास घ्या, स्टार्ट. अजून एकदा. आता घ्या श्वास, स्टार्ट. अजून एकदा. आता म दीर्घ घ्यायचं आहे. म दीर्घ घेताना 2 प्रॉब्लेम होतात. हा म तोंडावर घ्यायचा आहे ना, या पद्धतीनं मग जितका तुम्हाला जाणता येईल तितका करायचा आहे. ओके, स्टार्ट.
अजून एकदा श्वास घ्या. डावीकडे प्रत्येक दाताला जिभेच्या टोकाने बाहेरून स्पर्श करायचा. उजवीकडून डावीकडे खालची लाईन. डावा हात पुढे घे, अंगठा डोळ्याच्या समोर घे. बसताना असं बसा, इकडे या बघा, या बाजूला बसा, अंतर घेऊन बसा, या इकडे असं असं या असं करा. त्या अंत्याकडे बघा, अंगठ्याच्या टोकाकडे बघा, नखाकडे, आणि हळूहळू हळू तो डावा हात डाव्या कानाकडे न्यायचा. हळूहळू डाव्या बाजूला सरकवायचा. पण सरकवत असताना मान नाही हलवायची, फक्त डोळे हलवायचे. डोळे वळणारे तुमचे, मान नाही वळणार. अंगठा हलवताना फक्त डोळे हलणार. जितकं बाजूला जाईपर्यंत दिसतंय तितका वेळ मागे जाऊ देते. दिसायचं बंद झालं की थांबू दे. एकदम हळूहळू घ्यायचंय आणि तितक्याच हळूहळू डोळे फिरवायचे. चला पुढे घ्या, पुन्हा हळूहळू पुढे घ्यायचं, हळूहळू पुढे घ्यायचं. त्याबरोबरच तुमचे डोळे पुढे आले पाहिजे. डावीकडे पुन्हा ताट करा. जनरल लाईफ मध्ये बोलताना सुद्धा कधीही डोळे खाली करायचे नाही. एखाद्याशी बोलताना त्याच्या डोळ्यात बोलायचं. सगळ्यांनी हा मात्र लक्षात ठेवायचा. आयुष्यात कधीही कुणाशीही बोलताना अतिशय महत्वाच्या गोष्टी होतात त्याच्या डोळ्याकडे बघून. काही लीडर्स आपण निवडूया. लौकिक कारखान्यामध्ये लीडर्स असतील, पण जे टीम मध्ये असतील ते प्रत्येक जणच लीडर असतात. सगळ्यांनीच डिसिजन घ्यायचे. ठीक आहे, पहिलं तू मी सांगितल्यानंतर उभे राहायचं. मग आपण 10 जणांची 4 ग्रुप होते. ओके, किंवा अँटी क्लॉकवाईज कसंही फिरा. एका मागोमागे फिरायला सुरुवात करा. चला फिरायला लागा. बोलायचं नाहीये. आता मी जे गाणं सांगेन, लहान मुलांचं गाणं आहे, खालची गाणं आहे, ते सगळं महत्वाचं नाहीये. हे करता करता तुम्ही ज्या इन्स्ट्रक्शन्स ऐकताय ते महत्वाचं आहे. ओके, पळायला
हसायचं नाही, एकमेकांना हसायचं बंद करा आधी. मंडळाच्या 2 मिरवणुका समोर आलेल्या आहेत आणि भांडण सुरू झालेलं आहे. सगळ्यात आधी सुरुवातीला जे बोललो बघा, लक्ष द्या. चला कर की. तो कुस्ती करतोय, तो बॉक्सिंग करायला लागलाय. पटपट होईल. 10 सेकंदात काम चालू होईल. चलो नेक्स्ट ऍक्शन द्यायची. क्या बात है. किमान एवढं तरी कळायला लागलं की ऍक्शन कुठली नाही, ऍक्शन कुठली. ऑब्झर्वेशन वेगळ्या कधी कर रे. हात चुकलेला आहे. नाही तो बरोबर आहे, तो बरोबर आहे. त्याचा हा हात म्हणजे अक्षरचा हा हात ना, तोच बरोबर आहे.
बदला मिरर. अरे दुसरं काहीतरी करा की काय सांग. तू आरसा कोण आहे आता? हा. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रत्येक